नंतर त्याच्याशिवाय माणसाच्या आयुष्यात काय असणार? गुरु के ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान गुरु हा सप्त पीडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुला आता त्रैलोक्य मध्ये गुरुशिवाय नाही. असं जर परमार्थात विचार केला तर अनेक जोडे त्यांचं गुरु आणि शिष्याचं नातं फार फार म्हणजे फार टोकाला. प्रभू रामचंद्राचं आणि हनुमंताचं एवढं तीन नातं महाराजांचं नातं, तुकाराम महाराजांचं आणि बाबाजी सद्गुरू ही जी नाती आहेत. म्हणजे बाकीच्या लोकांची गुरु गुरु परंपरा नव्हती अशातला भाग नाही. गुरु परंपरा आहेच म्हणजे महाराज. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येतो हौ स्वरूपे ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भाव ते बोल विधाता सांगितलं सगळं यायला पाहिजे. एकदा एकदा आपण विचारलं की ते सगळं पूर्ण आपण यायला. मग जगतामध्ये तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांनी एकच असं होते की त्यांना भंडारा डोंगरावर 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. 15 दिवसात. आता आपण गुरु करून किती तर आयुष्य गेलं आपलं. आपलं गुरुवर जरा विश्वास कमी आहे. गुरुनं काय होतं असं आपण म्हणतो, पण गुरुशिवाय त्या जगतामध्ये काहीच नाही. गुरु हा आपल्या म्हणजे महाराज गुरुनच आपलं सगळं काम होतं. म्हणजे महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला निवृत्तीनाथांनी म्हणले महाराज त्यांना समाधीला नेलं. देव निवृत्तीने धरले दोन्ही करण जातो ज्ञानेश्वर पैसा नदीची या माथ्या घातले माधवन तैसे जनवन कालव. दाही दिशा धुंद उदय असताविन तैसेची गगन कालवले जाऊन ज्ञानेश्वर बैसले असणावरी पुढे ज्ञानेश्वरी. किती तर प्रेम म्हणजे महाराज बरोबर निवृत्तीनाथाने सांगितलं. काय सांगितलं की बाबा या वेळेला निवृत्तीनाथांनी सांगितलं की ज्ञानेश्वर माझे शिष्य आहेत आणि त्यांनी त्याच्यासाठी तुकडा दिला त्यामध्ये अभंगामध्ये. अवज्ञा कधी केली नाही येणे शिष्य गुरुपण सिद्धी. कधी सुद्धा अवज्ञा केली नाही. गुरुची अवज्ञा केल्यानंतर आपण सरळ सरळ नाटक जातो. त्याचा विचार करायला जरूर नाही. गुरु बद्दल जर आपल्याला जर कोण काय म्हणत असतं तर गुरुच्या बद्दल काय म्हणतात, आपल्या गुरुची जर एखादा निंदा करायला लागला तर आपण तिथं उठून निघून जायला. जर आपल्यापेक्षा ताकदवान मनुष्य असतात, आपलं सांगितलेलं ऐकत नाही असं जर असतं तर आपण गुरु तर निंदा ऐकायची नाही. गुरु फार मध्ये महाराज महत्वाचा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत निवृत्तीनाथ म्हणतात अवज्ञा कधी केली नाही येणे शिष्य गुरुपण सिद्धी नेते. माझी यांनी अवज्ञा सुद्धा केली नाही. आणि त्यावेळेला लोकांना कळलं की ज्ञानेश्वर महाराज यांचे शिष्य आहे. आपण 5-5 मिनिटाला गुरुची अवज्ञा करतो आणि अवज्ञा केल्यानंतर आपल्याला परमार्थाचं फळ प्राप्त होत. परमार्थाचं फळ जर प्राप्त व्हायचं असलं तर आपलं कसं माहितीये का, एखादं झाड लावायचं, त्याला पाणी घालायचं, 10-15 दिवस व्हायचं. झाड लावले म्हणजे मला 2 पान आली म्हणजे मला मग काय करायचं, ती उपसून बघायचं खाली किती वाढले बघू म्हणजे आणि मग परत अजून त्याला लावायचं म्हणजे महाराज. मग अशानं काय व्हायला लागलं, त्यामुळं म्हणले महाराज आपलं ते ज्ञान जे आहे, आपल्या गुरुबद्दल जे प्रेम आहे ते राहत नाही म्हणजे महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो म्हणले महाराज माझ्या गुरुनं माझ्याबद्दल एवढं सांगितलं की मी कधीच अवज्ञा केली. अवज्ञा ही गुरुची बाबतीत होत असते. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या वेळेला म्हणले महाराज केंदूरचे
समाधीच्या वेळेला कीर्तन ठेवायचं असा विचार चालल्यानंतर नामदेवराय ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ होते, मिळून तीर्थयात्रा केली, मिळून म्हणजे महाराज सगळं तीर्थ होतं. मग एवढं सगळं असताना कीर्तन कोणाकडे ठेवायचं म्हटल्यानंतर नामदेवरायला वाटलं माझ्याशिवाय कोणच नाही, मीच आता कीर्तन करणार. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर मी बऱ्याच वेळ ठेवलोय, बऱ्याच वेळ ठिकाणी म्हणजे तीर्थयात्रा केली, म्हणजे महाराज फार तिकडे त्या ओमानपर्यंत जाऊन आलो म्हणजे महाराज. एवढं माझं ज्ञानेश्वर महाराजांच्यासाठी सख्य आहे, त्यामुळे मला त्यांनीच कीर्तन देणार. पण झाली काय परिस्थिती, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला कीर्तन दिलं नाही म्हणजे महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी कानोपाठाला कीर्तन आणि त्याला सांगितलं तुम्ही कीर्तन करा म्हणजे महाराज. मग नामदेवरायला एवढं वाईट वाटलं, मी एवढं जवळ राहून का होतो, मी एवढं त्यांच्या जवळ असतो, एवढं परमात्मा मिळून आहे म्हणजे महाराज. आणि ऐन महत्वाच्या वेळेला समाधी सोहळ्याच्या कीर्तनामध्ये त्यांनी कानोपाठकाला कीर्तन दिलं. कानोपाठक कोण होते, कानोपाठक असे होते म्हणजे महाराज, त्या नामदेवरायांनी त्याचा विचार मांडला मनामध्ये, ज्ञानेश्वर महाराज बरोबर 22 वर्षाचं वय म्हणजे महाराज, आणि कानोपाठक म्हणजे महाराज 5-6 पोराचा संसारिक मनुष्य म्हणजे महाराज. हा, आणि नामदेवराला सांगितलं म्हणजे कानोपाठकाला घेऊन या म्हणजे. मग कानोपाठकाकडे आम्हाला गेल्यानंतर म्हणजे महाराज कानोपाठक तिथं होते, बघितलं म्हणजे महाराज, ते वातावरण बघितल्यावर नामदेवरायच्या मनामध्ये जरा किंतु निर्माण झाला. काय म्हणते महाराज, ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मचारी, हे एवढं पोरं बाळाचं सगळे म्हणजे महाराज, एक पोरग शेती वळत होतं, एक पोरग मागेळ मोठत होतं म्हणजे महाराज, एक पोरग म्हणजे महाराज डोक्यावर माती टाकत होतं म्हणजे महाराज. एवढं सगळं बघितलं त्या नामदेवरायच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, काय होतं बाय असले मूळ, काय होतं. मग त्यांनी म्हणजे कोण आहे म्हणजे कानोपाठक कोण आहे, त्यानं म्हटलं कानोपाठक या देहाचा आणि या नावाचा काय सुद्धा संबंध आहे म्हणजे मला कानोपाठक म्हणतात. मग आता कानोपाठकाला म्हणजे मला सांगितल्यानंतर कानोपाठक म्हणजे नामदेवराय मागाने निघून चालले जावे म्हणजे काय उपयोग नाही म्हणजे मला तिथे काय उपयोग आहे म्हणजे मला सांगू, आपला निरोप देऊ म्हणजे मला जाऊ दे, मग आपल्याला काय करता येतील. पण जात असताना त्या कानोपाठकाला 2 बायका होत्या. त्यांनी म्हणजे थांबा आंघोळ बिंघोळ करा, जेवण करून जावा. त्यांना म्हणजे हे सगळं पोरवाड असतात, असल्या पोरवाड्यात जेवायचं काय म्हणजे महाराज, काय नाही जेवायचं म्हणजे जेवण करताय गरम पाण्याला आंघोळ करायला, पाणी ठेवलं आंघोळ करायला. पण ते कानोपाठकाला ते काय बरं वाटलं का, नामदेवराय म्हणतात ते काय सांगा म्हणजे महाराजांना, त्याच्या मनात ती भावना जी होती ते नामदेवरायला कळली. नामदेवराय म्हणजे अहो असं काय होतं, तुम्ही तुमच्या मनामध्ये असं संशय निर्माण झाला म्हणजे महाराज. कसला संशय, संशयावनी घोर अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वागून प्राणी. संशय निर्माण झाला की घात होतो. मग तुम्हाला हे संशयात घोर निर्माण झाला म्हणजे महाराज, आणि त्यामुळे काय झालं की तुम्ही पण महाराज त्याच्यामध्ये पटकन. मग आता काय करायचं, त्याने म्हणजे मी जेव्हा असतो म्हणजे महाराज पण सगळे पोरं बाळा ते बघून, आता काय काय घरामध्ये आपण गेल्यानंतर बघतो वातावरण सगळं, जेव्हा 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 म्हणलं की पोरं काय करतात ते सगळे करतात, तिकडे तिकडे सामान असं पडलेलं असतं म्हणजे महाराज, ताटे बिटे सगळी घाण झाली जाते म्हणजे महाराज. मग जेव्हा म्हणल्यावर माझ्या मनामध्ये चिंतू निर्माण होतो, कसं जेव्हा म्हणले महाराज आपण माळकरी मागचं म्हणजे महाराज, असा एक भाव निर्माण होतो. मग झाली काय परिस्थिती, त्याने म्हणजे अहो जेवण करा, जेवण केलं असतं म्हणजे महाराज, हे तर तुमची पोरं बाळा असते ते काय उपयोग नाही पोरांचा म्हणजे महाराज. बरोबर, तुम्हाला पोरं बाळाचा जर त्रास होत असला तर पोरं बाळा आपण काढून टाकू म्हणजे. आणि तिथं त्यांनी जवळ आड होता, त्या आडामध्ये ती सगळी पोर टाकली एकामध्ये एक एकामध्ये एक. कशासाठी, साधूला जीव घालायचा. साधूला जीव घालणं फार अवघड बरं का.
साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला, केले दिगंबर ईश्वर होते, राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये. जगामध्ये त्याच्या कीर्त्या नामदेव काय म्हणतात, गेले दिगंबर अनादि आधी, राहिल्याच्या समाधी जगामध्ये, त्यांच्या समाधी जगामध्ये. आता आपल्याला त्या समाधीबद्दल एवढं प्रेम वाटतं अशाला भाग नाही. समाधीबद्दल जर आपल्याला प्रेम वाटत असलं, आपण आरतीला गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर जर आपण डोकं ठेवलं, आपल्याला ज्ञानेश्वर महाराज ह्याच्यात आहेत असं वाटतं का? त्यामुळे आपलं संशय निर्माण होतो आणि संशय वाचतो ज्ञानेश्वर सगळं करतो, सगळं करतो. पण त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मृत देशा शृंगारीला गाढव त्यांची नावीला करून तुझ्या मागेला गोळे देशा ओस ग्रही तोडून मारते का उपवासी अंगाने केले, हुकुम शेडून केले, कांतहीने तिला त्याचं काय म्हणले त्याचं नसते. म्हणजे मला तसं त्या कानोपाठकानं ती पोरं आत टाकली आणि नामदेव म्हणजे जेव्हा आता तर म्हटलं आता कसं जेवायचं म्हणजे मला आता तर पूर्ण नेली म्हणजे मला आता तर सुतक आलं होतं, आता तर 15 दिवस सुतक काय म्हणजे मला त्या सुतकात त्यांचा जेवण म्हणजे काय नाही होते आपल्या. आणि तुम्हाला जर त्या पोराबद्दल असं वाटत असतं तर ती पोरं पोरवून घेतो म्हणजे मला काय आपण. आणि जसं जसं हाक मारेल तसं तिची पोरं येऊन पंक्तीला बसते. मग नामदेवरायला कळलं की बाबा हे जे दिसतात ना, ही जी विभूती आहे ना, ही विभूती म्हणजे साधी विभूती नव्हती. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या यांचं नाव सुचवलंय कीर्तन द्याचं म्हणून, त्या यांचा अधिकार फार मोठा लागलाय. आपल्याला असं कळता येणार नाही. तसं परमार्थामध्ये आपल्याला कळत नाही. परमार्थ फार सूक्ष्म आहे. लोक आता काय करायला, काय बी करायला, लोक काय करतात त्याचा भाव नाही म्हणजे मला लोकांना त्याची बरे वाटायला. परमार्थ म्हणजे मजा नव्हत. आणि परमार्थ जोपर्यंत तुम्ही करता ती देवासाठी आहे असं म्हणून जोपर्यंत तुम्ही परमार्थ करता तोपर्यंत तुम्हाला परमार्थाचं फळ प्राप्त होत नाही. आपल्याच ते आपली आपण आपल्याला ब्रह्मदर्शी या देहाचा विठ्ठल मनकारे वाचा पडोन जाईल कलेवर, विठ्ठल उच्चारी पासार पाच माझे अभय करून मस्तकी ठेवील हा. मला म्हणतात आपल्या मस्तकावर देव हात ठेवतोच म्हणजे देवाला धर, देवाला म्हणजे महाराज धर देव 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 म्हणजे मला त्याला देवाला धर देव आठवत नाही. आपल्या भक्तासाठी म्हणजे महाराज तो मागे पुढे आपण रोज म्हणतो मागे पुढे उभा राहील. पण आपल्याला असं कधी वाटत नाही की देव माझं काम करते. आपण म्हणतो मी करतो सगळं हे, मीच घर बांधलं, मीच बंगला बांधला, मीच पगार आहे म्हणजे मला, माझ्या हातात सगळं आहे म्हणजे मला, माझ्यामुळेच असते. महाराज म्हणतात येथे काय केले कोणी अवघी देवाची करते, सगळं देवाच करते. आपल्यामुळे नाही मी बोलत पावत वाचत त्याची आपली सर्वरीचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणजे तसं तर आपल्या परमार्थामध्ये वाढदिवस करत नाही बरं का. वाढदिवस काय होतं महाराज जन्मतिथी प्रसंगी जन्मल्यानंतर म्हणजे मला थोडीशी काळ तिथे काळाच्या जवळ जातात. ती वाढती करते उल्हासे उगवती पुऱ्या अगा मर हा बोलूनच सारखी आणि मेली या तरी रडती आयची जात निघती घरीचपणे. मला म्हणतात मेल्यावर रडतात. मर म्हणलं तर त्यांना आवडत नाही म्हणजे मला पण मेल्यावर रडतात. मग असं आपल्या परमार्थामध्ये वाढदिवसाला किंमत नाही. वाढदिवसाला आपल्याला काय माहितीये का, वाढदिवसामध्ये आपल्या मुलीचं आयुष्य कमी व्हायला, आपल्या मुलीचं म्हणजे मला तिनं परमार्थात काय मिळवलं, तिनं परमार्थात काय केलं, तिला परमार्थात काय आलं. आता हिथं आल्यापासून शर्वरी रोज ज्ञानेश्वरी वाचायला, मग वाचायल्यानंतर फायदा नाव म्हणलं मला ती अक्षरे नव्हती ते काल ब्रह्म साम्राज्य तिथे काल अर्जुनाला तिकडे का उजळलेले आहे कृष्ण ज्ञान होय अज्ञानाची ऐसा वर या टिकेशी
तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचल्यावर ज्ञान होत नाही असं म्हणायचं नाही, ज्ञान झालंच पाहिजे असं त्याचा सिद्धांत आहे. आणि जनावर यायचे म्हणतात वाचील जो कोणी गणी त्याची लोटांगणी, मी त्याला लोटांगण घालते. आता जनाबाई लोटांगण घालतात म्हणजे कोण घालतात लोटांगण? साधी गोष्ट आहे. देवते संत देवते संत त्या प्रतिमा. आता जनाबाई लोटांगण घालते म्हणल्यावर प्रत्यक्ष पांडुरंग तुम्हाला लोटांगण घालतो. कुणाला? ज्ञानेश्वरी वाचणाराला. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी दयावरी, स्वमुखी आपण मागे तोचे विष्णू, गीता हा प्रश्नो अर्जुन याची माणसानं 5 ओव्या वाचल्याशिवाय जीवच नाही. कवा बी वाचा, असं काय तुम्हाला सकाळ सकाळ उठल्यावर वाचा. आता मला किती सगळे 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 सांगतो, हो एवढं ताप यायला एवढे आलंय, कोण सांगितलं तुम्हाला पाठ करावं? अहो पण मी काय म्हणतो माहितीये का, आपले साधू संत पाठतात अभ्यंग स्नान जे म्हणतात ना, ते कवा होतं? 3 वाजता असतं, 3 वाजता. मग आता 3 वाजता जर ते लोक ऋषी मुनी जर म्हणजे मला आंघोळ करत होते, मग आपल्याला थोडं त्रास घ्या काय होय येत नाही आपल्याला. बरं तुम्ही करता म्हणजे काय तुमचं ते प्रेम असेल तरी भाग नाही. भाव मागतात जर म्हणजे महाराज नसला तर काय सुद्धा उपयोग नाही. तो का म्हणजे भाव जवळी धरून आणि देव, देव तुमचा भाव, देव तुम्हाला जवळ आणतो म्हणजे महाराज. म्हणून मागताना देवा कारणे भाव तस्मात यावेळी एवढ्यासाठी नका करू वातात. हरे राम श्री, बरोबर आहे का? हरे राम श्री. कसं असतंय वयाच्या मानाने त्यामुळं विचारणार आपलं काम आहे म्हणजे महाराज. वाचताना वाचत राहावं. ते 2 मित्र होते. का सांगणार मी? भाव धरून वाचावं म्हणून. भावाला मी सांगतो, भावाचं गुरुचं फार मोठं नातं आहे. ते दोघं कीर्तनाला गेले मित्र लोक. आणि त्यांनी म्हणजे काय रे नाते काळजी वाचत असतो तो, हा वाचला म्हणा मी ज्ञानेश्वरी रोज वाचत असतो म्हणा. त्याला म्हणा मी वाचत होतो, बरं मग त्याला काय करणार? दोघं मिळून वाचायला बसायचे म्हणते महाराज. त्यानं बी वाचायचं, त्यानं बी वाचायचं. त्यानं झोपला घेणं काय करायचं? त्यानं ती जी खूण असायची, आता आपण ज्ञानेश्वरी वाचतो त्यात खूण ठेवतो आपण, कुठवर आलंय इथे पुढं वाचायचं. असं असतं वाचणाऱ्या माणसाचं. आता कुठवर आलंय तिथे खूण ठेवायचं. मग ह्यानं काय करायचं? ते खूण तिथं ठेवलेले असेल. मग ह्यानं म्हणायचं आपला दोस्त आहे ना, बघू ज्ञानेश्वरी वाचते, कसं काय वाचते बघू तर बघू म्हणते मला. म्हणून त्यानं काय करायचं? ती खूण काढायचा आणि पाठीमागे ठेवायचा. खूण काढायचा आणि पाठीमागे ठेवायचा. 2-4 दिवस गेले अजून खूण काढायचा आणि पाठीमागे ठेवायचा. मग बरेच दिवस 6 महिने झाले. 6 महिने झाल्यावर त्या मित्राने विचारलं, अरे म्हणलं तू ज्ञानेश्वरी रोज वाचतो म्हणजे? हा. मग काय कळत ज्ञानेश्वरी काय वाटलं तुला म्हणजे मला? तर मला लोक म्हणतात ज्ञानेश्वर मला लय ज्ञान आहेत म्हणलं मला, पण काय ज्ञान दिसत नाही मला त्याच्याजवळ. का? अरे तिथं म्हणजे महाराज अशी परिस्थिती आहे त्या ज्ञानेश्वर मध्ये, ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या परत 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 तीच ओव्या लिहिल्यात म्हणला मला. अरे त्याला परत परत ओव्या लिहिल्या नाही, तुझं लक्ष दिलं. आपण कुठवर वाचतोय, आपलं कोण काय करतंय हे बघायला पाहिजे. देअर इज रिपिटिशन अगेन अँड अगेन. त्या महाराजांनी काय केलं, लोक म्हणतात म्हणजे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हाला इथे मत पामर आहे काय थोडपण पायाची वाहन पाय एवढं ज्ञान आहे म्हणजे मला ज्ञानेश्वर महाराजांनी. पण मी 6 महिने झालं वाचतो, मला काय त्याचं ज्ञान कळी ना म्हणजे महाराज. पुढचं बाबा हे परत 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 त्याच बाबा आहे. आता तुम्ही मला सांगा परत परत आहेत का? एक शब्द परत नाही ज्ञानेश्वरी मध्ये, एक शब्द परत नाही. 1,25,000 शब्द आहेत ज्ञानेश्वरी मध्ये. कशासाठी? त्या परमार्थ शतकोटी मध्ये दिले. काय दिले? 1,25,000 शब्द आहेत ज्ञानेश्वरी मध्ये. मग ज्ञानेश्वरी मध्ये 1,25,000 शब्द का लिहिले? तर त्यांनी म्हणले माझ्या आईनं त्या पिंपळाला 1,25,000 फेऱ्या मारले.
तिच्या ऋणातनं उतराय होण्यासाठी मी ते ओवाळले. मग आता तिचं रिपिटेशन असेल का? रिपिटेशन नाही हो म्हणजे मला ती अक्षर नव्हती ते का ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला का आणि माणसाचं कसं माहितीये का ज्ञान जरी प्राप्त झालं तरी त्याला त्या ज्ञानाच्या त्या स्टेप पर्यंत जाईल असं नव्हतं. भगवान अर्जुनाला म्हणतात अरे अर्जुना मी तुला एवढं ज्ञान सांगितलं तुला काय कळलं का नाही म्हणजे मला तू जाणता तरी म्हणवीशी नेणते पण न सांगायची शिकवू म्हणे तरी बोलची बहुत आणते की मी तुला एवढं सांगायला तुला काय कळलं का नाही तर म्हणलं काय कळतं म्हणजे तेव्हा काय कळीना कळीना म्हणले मला जास्त कुठं असते काय मी तुला सांगितलं सांगितलं तुला सांगितलं म्हणजे मला तू जाणता स्वतःला म्हणतो मी जाणताय म्हणजे मला पण नेणते पण न सांगायची आपलं अज्ञान तू झापत नाही झापून ठेवतो म्हणले मला आपलं नेमकं पण सांगतच नाही म्हणजे मला तू आणि म्हणले मला त्याच्या नात्याला तू काय करतो तुला त्याच्यामध्ये फळ प्राप्त ज्ञानेश्वरीमध्ये किती किती प्रकार आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये सर्व गोष्टी आहेत. काय काय आहेत श्रवण पठण काय श्रवण पठण गीतेचे श्रवण हे सगळं एकातच आहे म्हणजे मला त्या ज्ञानेश्वरीमध्ये कसं आहे म्हणजे तुम्हाला वाचायला होत नाही तुम्ही वाचायला दर्शन घ्या. एका माणसाला तर सांगितलं तुम्हाला एका गुरु सांगितलं त्याला ज्ञानेश्वरी वाचायचे तुला वाच म्हणजे मला काय करायचं मला एक ओळ वाचायची एक ओळ वाचायची असं ग्रंथ मध्ये ठेवायचा आणि त्याला फेरी मारायची एक ओळी झाल्यावर साष्टांग नमस्कार करायचा एक ओळी वाचलं. आता आपल्याला येते आपल्याला नाही होत गातो नाचतो हे दाखवितो लोक ही आज्ञा नाही दशा साथ येईल आज्ञेमध्ये तशी दशा नाही करत दाखवतो लोकांना दाखवतो सगळ्यांना दाखवतो बाहेर कसं माहितीये का माणसं हल्ली बोलण्यामध्ये लय फरडे. एक मनुष्य जीव द्यायला गेला समुद्राजवळ जा ते जीव देतो पण आता काय होतं ना संसारामध्ये तुम्हाला मी नंतर सांगता येईल कीर्तनामध्ये मग समुद्रात गेला जीव देतो म्हणला ते समुद्र प्रकट झाला काय रे म्हणजे जीव द्यायला झाला वय जीव द्यायला म्हणला काय संसारात मजा नाही म्हणला दुःख काय त्याला दुःख काय काय सुद्धा आनंद नाही म्हणला मला बरोबर म्हणला ही घर त्या समुद्रात त्याला एक शंख दिला हे शंख मला बरोबर या शंकाचा गुण तुला सांगतो म्हणजे मला काय गुण आहे या शंकाचा गुण असा आहे म्हणजे मला की तू 100 रुपये दे म्हणलं की तुला 100 रुपये देणार. कोण देणार शंख दे बघा किती आले बाय त्यानं जीव द्यायला चालला होता मग समुद्र प्रगट होऊन त्याला ते दया आली त्याला शंख दिला आणि 100 रुपये घे 100 रुपये म्हणलं की तुला 100 रुपये देईल तर मग झालं काय माहितीये का त्याला ती मग रस्त्याने जात असताना एका घरामध्ये आजीबाईच्या घरामध्ये राहिला आणि त्याला चैन पडी ना की बघावं म्हणलं कसं काय त्याचं ते ज्ञान आहे त्याने जे सांगितले ना ती मिळतंय का बघू म्हणले मला समुद्राला सांगितलं आपल्याला तू 100 हजार म्हणले घ्या 100 म्हणलं की 100 500 म्हणलं की 500 असं आहे काय बरोबर. मग त्यानं ते म्हातारी पलीकडल्या बाजूने बघत होती आणि ह्यानं म्हणलं 500 रुपये शंख महाराज 500 रुपये 500 रुपये त्यामुळे 500ची नोट आली येऊ लगेच. अरे वा म्हणला काय मजा आहे म्हणा सर. मग आता काय झाली परिस्थिती म्हणेल ते पैसे येत होते हे कोण बघितलं त्या म्हातारीनं बघितलं. बघा आता कसं आहे ह्यानं झोपल्यावर काय केलं त्या म्हातारीनं एक शंख आपला एक शंख काढला ही शंख काढला आणि त्याच्याजवळ ते ठेवला तर ही शंख तिने घेऊन गेले. मग ह्यानं घरी गेला बायकोला म्हणलं हे मस्त शंख आणला मला समुद्रानं प्रसन्न होऊन दिलाय म्हणला मला. मग बायको म्हणली काय तिने म्हणलं 100 रुपये म्हणलं की 100 500 म्हणलं की 500 1000 म्हणलं की 1000 असं देते म्हणला. मग बरं मग ते उत्पत्ती आणले हार आणला सगळं केलं तर ते याले का पैसे ही ना हो ती शंख दुसरा होता. त्या म्हातारीनं चॅप्टरपणा करून ती शंख काढून घेतला आणि त्याला ते म्हणले मला दुसरा शंख ठेवला. त्यानं बायको जवळ डोका आपटून बसला म्हणलं की बायको म्हणजे काय खोटं बोलता म्हणजे उगत काय धायच्या गोष्टी म्हणजे मला असं काय म्हणले मला
बर 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 बर. मग अजून वैतागला. आता काय करावं मला, काय होतं काय करावं. मग अजून परत जीव द्यायला गेला. मग अजून परत जीव द्यायला गेला, त्या समुद्राला तिथेच गेला. मग तिथं समुद्राजवळ जीव द्यायला येताना गेल्यानंतर आता जीव देणार त्यावेळेला समुद्र प्रकट झाला आणि त्याला म्हणलं, अरे तुला मी शंक दिला म्हणले, मला पाहिजे थोडे पैसे देत होते त्यांना, तू असं का जीव त्याला करता. तिथं म्हणलं ती खोटा आहे मला शंक, घरी गेल्यावर काय देणार म्हणलं असं आहे का म्हणा. मग त्याने विचारलं तू कुठे थांबला होता. रस्त्याने जात असताना एका म्हातारीच्या घरी थांबलो होतो म्हणला. थांबल्यानंतर म्हणलं तिथे त्याला त्या म्हातारीने जरा म्हणलं आयडिया केली काय की म्हणलं मला ते काय कळलं नाही म्हणलं. मी झोपल्यावर तिने ती शंख बदलला आणि ती बरं बरं आता असं कर म्हणले, आता असं कर, आता मी तुला म्हणले महाराज एक शंख देतो. त्या शंखाचं नाव काय माहितीये का, बोंबल्या शंख. बोंबल्या म्हणजे नुसतं बोंबला. मग त्यांना म्हणतो त्या समुद्राला सांगितलं, तो म्हणला 500 रुपये दे. असं म्हणला की त्यांना म्हणतो महाराज 1000 रुपये घ्या. किती, 1000 रुपये घ्या. 500 रुपये 1000 रुपये घ्या. येत होते का, येत नव्हते. 500 बी येत नव्हते, काय येत नव्हतं, ते नुसतं बोलत होता. तसं आपण बोलणारी माणसं परमात्मा नुसतं बोलतो, हे करतो ती करतो ते करतो, अरे करतो माळ घालतो, ज्ञानेश्वरी वाचतो, जेवढ्याशिवाय काय पाणी देत नाही, काय नाही काय नाही काय. देव आपलं बघत असतो. देव म्हणतो बरोबर मी आहे ना, तुझं चाललंय, चालू दे चालू दे चालू दे चालू दे म्हणतात. देव म्हणतो देवाला सगळं माहित असते आपण काय करतो, काय वागतो, परमार्थात काय करतो, लोकांना किती फसवतो आणि आपल्या लोकांना किती फसवतो. तसं ते शंकरानं काय केलं होतं, 500 रुपये द्या म्हणलं ते 1000 रुपये मारा. मग आता झाली परिस्थिती, परत त्यानं आला. तिथं राहिला होता मागच्या वेळेला, तिथंच राहिला. ती म्हातारी होती. तिथं म्हणजे मनुष्य चाप्टर म्हणजे पैसे नोटा येते पण ते म्हणले. मग मग त्यानं म्हणला शंख महाराज 500 रुपये द्या. 500 रुपये द्या म्हणल्यावर शंख म्हणला ही 1000 रुपये घ्या. त्या बाईला वाटलं बरं झालं म्हणजे महाराज 1000 रुपये घ्या म्हणते म्हणले महाराज तिनं. आणि मग तिने काय केली माहितीये का, तिनं ते शंख जे होता तो शंख पहिला जो होता 100 रुपयाला 100 रुपये देत होता, तिनं ती शंख आम्ही ह्याच्यावर ठेवला आणि ती शंख तिनं घेऊन गेले म्हणजे महाराज घेत म्हणजे महाराज. आणि मग ह्यानं काय केला, ती शंख घरी घेऊन आला. बायकोला म्हणला आता बघ खरं खरं शंका म्हणले मला तू असं तू येण्यात का नको म्हणले महाराज. बघ आता 100 म्हणल्या 100 रुपये. तसं आपण नुसतं परमार्थामध्ये बोलत असतो, बोलू नका, परमार्थ करत जावा करत जावा. हा करत जावा, घडी घडी काळ वाढ आपल्याला सारखं दुःख व्हावं. कशाचं दुःख व्हावं, दोन गोष्टीचं दुःख रात्रंदिवस माणसाला व्हावं. एक साधू भेटला नाही आणि एक देव भेटला नाही. पाहुणेला वेळ बोलले नाहीत पण राग वाटू नका, शेजारी बोलला नाही पण राग वाटू नका, नाही बोलत नाही बोल. देव मला कळवले काही मी उद्धार पावे, काही कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा सत्यजन करा समाधान चित्त माझे. काही एक घटई पारुषातील धर्माधर्म काशी आणि करेले वर्म म्हणून क्रम वाटत असे. देवा अरे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोसावेची ह्याची वाटे, जे बोले ते भेटे तयारची. देव कृपा करेल म्हणजे काय लाज राखील, देव माझी लाज कवा राखील म्हणजे महाराज, कवा लाज राखील माझी. असं आपल्याला सारखं रात्रंदिवस ध्यान पाहिजे. देव माझ्यावर कवा कृपा करेल कधीतरी कधी. आणि आपल्याला परमात्मा सांगितले बरं का, तो हळूहळू डाळे डाळे केवते नेमके वेळे त्या मार्गाचे निबळे निश्चिंत टाके. परमार्थच एक अशी गोष्ट आहे की म्हणजे मला त्या तुम्हाला फळ प्राप्त झाल्याशिवाय राहतच नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे शरण भावया जतन हेच उपाय लाभाचे. लोक किती चॅप्टर आहेत माहिती आहे, लोक एवढे चॅप्टर आहेत का म्हणतात सांगतो सांगतो तुम्हाला. आम्हाला असं वाटतंय म्हणजे मला काय वाटतंय, सगळ्या जगाचं चांगलं व्हावं आणि मग आमचं चांगलं व्हावं. असं जगात कोणी सुद्धा नाही बरं का. हे असं जर कोण तुम्हाला गाठ पडला की सगळ्या जगाचं चांगलं व्हावं आणि नंतर माझं चांगलं व्हावं, त्याच्यासारखा लपट मनुष्य कोण नाही असं नाही. अहो दुसऱ्याने टीव्ही आणला, दुसऱ्याने एक एकर शेत घेतलं, दुसऱ्याने साधं सफारी ठेवला तरी आपल्याला झोप येत नाही हो.
आपली अशी अवस्था आहे. लोकांना कशासाठी काय बघितलं तर आपल्याला दुःख वाटावं, कशासाठी दुःख वाटावं, हे त्याच्यासाठी हेच दुःख वाटावं आपल्याला की देव मला तेव्हा मला माझं आयुष्य गेलं एवढं आयुष्य गेलं 60-70 वर्ष झालं, कधी सुद्धा देव स्वप्नात सुद्धा आला नाही. त्याचं सारखं दुःख वाटावं माणसाला, त्याचं सारखं डोळ्यातनं पाणी यावं. तेव्हा कधी रे कृपा करतील, कधी रे कृपा करतील. वारकरी जे असतात ना त्या नदीमध्ये दक्षिणेला आषाढी वारीला आल्यावर आंघोळ करतात, त्या नदीत जातात, पाणी घेतात, त्या सगळं बघून असं पाणी सोडतात. आणि काय म्हणतात माहितीये का, जुनी माणसं सांगत होती, जुनी माणसं म्हणत होते तेव्हा वारी पोचवली बरं का रे, पुढच्या वेळी आले तर असं आमचा 17 नाही तर ही शेवटची वारी बरं का, एवढं देवाला बोलत होते हो. तेव्हा देव कुठेतरी म्हणजे महाराज आपल्या मागे येतो म्हणजे महाराज आणि मागे पुढे उभा अरे पितांबरे खडे वाट झाली. देव आपल्या पितांबरानं आपली वाट घालतो, वाट. पण तुमचं तसं त्याच्यावर तेवढा विश्वास पाहिजे हो. आम्ही त्यानं काय केलं, त्यानं काय केलं, त्यानं काय केलं, त्यानं काय केलं, त्याच्या म्हणण्यात आपलं आयुष्य चाललंय. मग आपल्याला काय प्राप्त होत नाही आणि परमार्थ प्राप्त होत नाही. वाळू करते माणसं, जुनी माणसं म्हणते बघा, हरभर खाल्लं हात सोडून राहिलं, काय सुद्धा राहिलं. तसं आपलं सगळं आयुष्य गेलं फुकट पडले महाराज, दुसरं काय सुद्धा केलं नाही. आणि माणसाला याचं दुःख व्हावं का काय देवा, कवा एकदा कपाट कवा करतात. आता आमच्या बाईचं सांगतो, तिला जैत पडी नाही तर हाय की नाही, केव्हा नाताला बघायला जाईल असं झालं तिथं. तर मी म्हणलं राहू दे बाई, तुझ्याच आहे, तुझ्याकडे तू येणारच आहे, बघणारच आहे, बघायला मिळणारच आहे. हा काय नक्कीच नातो नातू आता हाताला धरून नेऊन लांब सोडते. फोटो द्या ना तर नाही फोटो काय. आता कोणाला पटणार आहे या गोष्टी न पटणार आहे. अहो एवढं जीव लावलंय की बघा, किती जीव लावा. आणि कसं असतं माहितीये का, माणसं आपल्या पोराला जीव लावत नाही, नातवाला लय जीव लावत. दुधापेक्षा दुधाच्या साईला लय सपाट काय करा, आपल्या शरीर दुःख व्हावं तर वाटावं. किती कोण आहे, कोणाला नाही नातू सांगायचं कोण. आणि तुम्ही मला सांगा, नातू आहे म्हणून सुखी आहे असं जर विचार केला तर जगात कोण तुम्हाला दुःख दिसलंच नसतं, सगळे सुखी आहेत. पोरं झाली पण पेढे वाटले, मग पोरं काम बायको केल्यावर तर मग चला पप्पा तुमचं तुम्ही व्यवस्था करा, आता तुमची व्यवस्था बघा बाहेर बघा. तरी सुद्धा आपण त्याला सोडत नाही म्हणजे महाराज. ते म्हातारा एकदा आळंदीला गेला घरदार सोडून, माहिती आहे का महाराज, त्यानं आळंदीला गेला. मग ते पोरं सगळं माहित होतं, सगळं काय माहित होतं त्यांना, माहित होतं की आपल्या बापाला त्याची बायको घेऊन येते. मग त्यानं त्या बायको सांगतात आईला जागा त्या पप्पाला घेऊन ये. आळंदीला गेले, रागा गेले, घर सोडलंय. मग मोठ मोठे ग्रंथ काम करत नाहीत, ते काम बायको करते. मग तिने म्हणले काय, अहो हे बघा पोरग रागाला आलं म्हणून, आता तुम्ही मला सांगा पोरग रागाला आलं म्हणून की आपण त्याला सोडून जायचं असते का, तसं नसते म्हणजे महाराज. पोराला त्रास दिला आपलंच पोरग आहे म्हणजे महाराज. माणसानं नेहमी लक्षात ठेवावं, पोराला पेढे केव्हा वाटावं, पोरानं कीर्तन करायल्यावर पेढे वाटावं. पोरग झालं पण पेढे वाटू नये. त्याला काय तर गाथा पाठ केला, त्यानं ज्ञानेश्वरी पाठ केली, त्यानं म्हणजे महाराज काय तर कीर्तन सांगायला म्हणजे महाराज आपण पेढे वाटत. माणसं त्यांना कवा पेढे वाटत तुझं भानच नाही हो, नुसतं कळायला पेढे वाटत सुटतात. काय माहितीये का, दुःख बांधवली आहे हा संसार, दुःखाचा विचार काही खोटे.
मागचं बाळाची ओळी काय माहितीये का, आज या आयुष्यात उज्ज्वल झाली माझी दशा, दशा माझी या निवा दशा उपजली. दशा म्हणजे ती दशा आली, माझी दशा कशात आली, माझ्या गुरुनं माझ्यावर कृपा केली आणि मला ही अशी प्राप्त झाली की म्हणजे महाराज देव मला स्वप्नात याला, देव माझ्या जवळ याला, देव माझ्या जवळ मागं पडून राहायला, देव माझं काम करायला न सांगता तुम्हा इथे लगे सर्व भक्त समाजाने सर्व भाव हारी सर्व काम करी न सांगता. आता ही पोरगी काहीतरी वाचायला म्हणून ही पोरगी घेतली बरं का. वाढदिवस आहे आधी आयुष्यात उज्ज्वल कुठल्या 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 आहेत अध्यात्मात मला माहिती 13वा अध्याय बघा त्यात ते पाठ करा. आज ही आयुष्या उज्ज्वल झाली म्हणजे आज माझ्या आयुष्याला चांगली दशा प्राप्त झाली म्हणजे मला कशामुळं तर माझ्यावर गुरुनं कृपा केली आणि गुरु ज्या दिवशी कृपा करतो त्या दिवशी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही. तुम्हाला म्हणतात तुम्ही म्हणतात कोणाचं कल्याण केलं, कोणाचं कल्याण करतो. अहो गुरु देवाचं सुद्धा कल्याण करतो. तीर्थाची पावन कलिमल छेदन देवाचे कल्याण दयाचे, देवाचे कल्याण दयाचे. देवाचं कल्याण त्या साधू संतांच्या चरणानं होतं म्हणून साधू संतांच्या पुढे मागे पुढे लोक राहतात. अहो काय माहिती आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अजूनही पावलाची मुद्रा मी देवाय सुभद्रा आपुल्या दैव समुद्रा जतने लागे.